मित्रांनो, रेशन कार्ड संदर्भात एक मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। राज्यात आता तुमच्याकडे असलेले पिवळे, केशरी व पांढरे रेशन कार्ड राज्य सरकारने बंद करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। काय आहे अपडेट, सविस्तर माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहूयात। मित्रांनो, राज्य सरकारने आता अस्तित्वात असलेल्या छापलेल्या शिधापत्रिका बंद करण्याचा निर्णय घेतलेला असून आता ई रेशन कार्डचा वापर करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच काय तर छापील शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आता बंद होत असून त्या जागी आता ई रेशन कार्ड मिळणार आहे। ज्यांच्याकडे छापील शिधापत्रिका सध्या आहेत त्यांना ई शिधापत्रिकाकरिता अर्ज करून ती मिळवावी लागणार आहेत। अद्याप जुन्या शिधापत्रिका धारकांकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली नाही। मित्रांनो, ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्याबाबत अपडेट हा दिला जाईल। मात्र मित्रांनो, आता नवीन शिधापत्रिका या ई शिधापत्रिकाच वितरित केल्या जाणार आहे। मित्रांनो, आता ज्यांच्याकडे शिधापत्रिकाच उपलब्ध नाही त्यांनी शिधापत्रिकेसाठी अर्ज केल्यानंतर आता त्यांना छापील शिधापत्रिका न देता त्यांना ई शिधापत्रिका या देण्यात येणार आहे। मित्रांनो, आता या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होणार आहे तो म्हणजे शिधापत्रिकेच्या वर्गीकरणाचा। जसे की आतापर्यंत दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळ्या रंगाचे छापील रेशन कार्ड हे दिले जात होते, तर सामान्य कुटुंबाकरिता म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांना केशरी रंगाचे व आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांना पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड हे दिले जात होते। मित्रांनो, हे रेशन कार्ड छापील स्वरूपात असायचे। आता मात्र हे वर्गीकरण छापील शिधापत्रिका नसल्यामुळे पिवळ्या, पांढऱ्या व केशरी रंगात करण्यात येणार नसून ई शिधापत्रिकेमध्ये लाभार्थी हा कोणत्या गटातील आहे तो गट प्रकार नमूद केला जाणार आहे। तसेच मित्रांनो, आता शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्याकरिता शिधापत्रिका ही आवश्यक होती। लाभ मिळविण्याकरिता लाभार्थ्याकडून छापील शिधापत्रिकेची प्रत ही दिली जात होती। आता मात्र ई शिधापत्रिकाच यापुढे ग्राह्य धरण्यात येणार आहे। मित्रांनो, कोणत्याही शासकीय कामाकरिता आता ई शिधापत्रिका ही व्हॅलिड असणार आहे। मित्रांनो, आता या ठिकाणी ई शिधापत्रिकेचे फायदे हे कोणकोणते होणार आहेत याबाबत माहिती पाहूया। तर मित्रांनो, ई रेशन कार्ड हे A4 आकारातील 2 पानाचे असणार आहे। त्यावर पारंपरिक रेशन कार्डवरील सर्व माहिती असेल, तसेच QR कोड सुद्धा असणार आहे। मित्रांनो, ज्या ठिकाणी हे रेशन कार्ड वापरायचे आहे त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना या ई रेशन कार्डवरती असलेला QR कोड स्कॅन हा करावा लागणार आहे। तसेच मित्रांनो, डिजिलॉकर या ॲपमध्ये ई रेशन कार्ड तुम्हाला दिसणार आहे। यामुळे मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला तुमचे रेशन कार्ड हे डिजिटल स्वरूपात ठेवता येणार आहे। तसेच गरज पडल्यास त्याची प्रिंट सुद्धा तुम्हाला केव्हाही काढता येणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला मित्रांनो, भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।